16व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण उपस्थित आहात. दादा, भजनाशिवाय भोजन व्यर्थ आहे. भोजन कुठेही मिळेल, कुणालाही मिळतं. भजन प्रत्येकाला मिळत नाही. ज्या माणसाने भजनातून भोजन केलं, भजन करून भोजन केलं, प्रवचन ज्ञान ऐकून भोजन केलं, त्या माणसाच्या जीवनामध्ये कधीच कुठली वाईट गोष्ट घडू शकत नाही. पण ज्याने भजन केलं नाहीये, काही केलं नाही, सात्विकता आणलेली नाहीये, देवधर्म केला नाही, देवाचं चिंतन केलं नाही, ईश्वराचं नामसाधना केली नाही, ईश्वराला भजला नाही, पूजला नाही, समोरच्या मंदिरामध्ये आला नाही, देवाचं कधीही आठवण केली नाही आणि तसाच तो फक्त खाण्यासाठी जगत राहिला, तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आणि जनावराच्या जीवनामध्ये काही फरक नाही. जनावरं सुद्धा, प्राणी मात्र सुद्धा खायप्यायसाठी जगतात, प्रपंच वाढीसाठी जगतात. आहार, निद्रा, भय, त्यांनाही भीती वाटते, भाकर खावीशी वाटते, प्रपंच करावा वाटतो, त्यांनाही संसार वाढावा वाटतो, त्यांचाही संसार आहे, मस्तपैकी आहे. आपल्याला फक्त 4 भिंती बांधता येतात. आई, आपल्याला फक्त 4च भिंती बांधता येतात. एखादा गोठा बांधता येतो, एखादी चाळ बांधता येते, 10-5 एकर शेती घेता येते, 2-5 गुंठे गोळा करता येतात. पक्ष्यांना याच्याही पुढचं ज्ञान आहे, पण ते प्रपंच गोळा करत बसत नाही. सुगरणीचा कधी खोपा बघा, त्याला आपल्याही पेक्षा सुंदर असं आर्किटेक्चरचं ज्ञान आहे, बांधण्याचं ज्ञान आहे. आपल्याही पेक्षा सुंदर त्यांनी घर तयार केलेलं आहे. एखाद्या चिमणीचा, कावळ्याचा खोपा बघा. कावळ्याचा खोपा जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल, कावळ्याचा खोपा आपल्याही घरापेक्षा श्रेष्ठ, चांगला, उत्तम आहे. त्या कावळ्याच्या खोप्याला कधी जर पाडलं तर अर्धा किलो, 1 किलो चांगली त्याच्यामधून तार गोळा होईल. त्यांनी कुठून गोळा केल्या असतील, त्या निबार काड्या, तारी गोळा कुठून केल्या असतील, कशी त्याला देवाने बुद्धी दिली असेल. या बुद्धी प्राण्यांमध्ये सुद्धा आहे, पण माणसाची आणि प्राण्यांची तुलना करत असताना शास्त्रकार म्हणतात की माणसामध्ये आणि प्राण्यांमध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे धर्माचा, भावनेचा आणि आत्मत्वाचा. भावना, आत्मत्व आणि धर्म या 3 गोष्टी त्या जीवामध्ये आणि ह्या जीवामधल्या फरक आहे. प्राण्यांमधल्या नाही, आपल्यामधल्या फरक आहे. ज्या व्यक्तीमध्ये पण ह्या गोष्टी नसतील, धर्म नसेल, आत्मत्व नसेल आणि भावना नसतील, जनावरांमध्ये आणि धर्मेण हीना पशुभी समाना, तो माणूस पशुसारखा आहे, तो माणूस जनावरासारखा आहे. त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये जर फरक करायचा असेल तर आपल्याला धर्म करावा लागेल, धर्म वाढवावा लागेल. आणि मग आज 16वा वर्धापन दिन आहे. मी श्रीमद भगवद्गीतेला प्रमाणित करूनच नेहमी प्रवचनाची सेवा करत असतो, म्हणून आजही 16व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने श्रीमद भगवद्गीतेतला 16वा अध्याय चिंतनासाठी तुमच्या समोर ठेवतोय. श्रीमद भगवद्गीतेचा 16वा अध्याय. भगवद्गीता वाचा, ग्रंथ वाचा. तुम्ही जोपर्यंत ग्रंथांच्या, संतांच्या जवळ जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला भगवंत कळणार नाही. संतांच्या जवळ जाणं गरजेचं आहे. भगवंताच्या जवळ जाण्यासाठी ग्रंथांच्या जवळ जाणं गरजेचं आहे. ग्रंथामध्ये डोकावलं पाहिजे, पण बऱ्याच वेळा घडतं असं, प्रपंच करत असताना आपल्याला प्रपंचाच्या ज्या ज्या नवीन नवीन वस्तू येतील, नवीन नवीन गोष्टी असतील, त्याचं ज्ञान करून घ्यावं असं वाटतं. पूर्वीच्या काळी जुन्या म्हाताऱ्यांना, जुन्या काळामधल्या त्या लोकांना काही गोष्टीचं ज्ञान नव्हतं. जसं जुन्या म्हाताऱ्यांना पैशाचे आकडे कळत नव्हते, जुन्या म्हाताऱ्यांना कुठली नावं वाचता येत नव्हती, निरक्षर असल्या कारणानं कुठल्या बसवरचं नाव दिसत नव्हतं, कुठली जर काही पत्र आलं तर ते वाचता येत नव्हतं. जशी जशी जनता साक्षर झाली तशी तशी माणसं शिकायला लागली, आणि शिकता शिकता मग त्या म्हाताऱ्यांनी, त्या जुन्या लोकांनी त्या नकळत का होईना मोडीचे अक्षर शिकून घेतले, एखादे आकडे शिकून घेतले, नोटा वाचायला शिकून घेतल्या. शिकल्या का नाही? भार मोजायला शिकल्या, तोळा मोजायला शिकल्या, माप, आदुली, पायली ही माप शिकल्या. हळूहळू शिकायला लागल्या, कारण ती गोष्ट अशी की प्रपंचाचा भाग आहे म्हणून तुम्हाला ते शिकावं वाटलं. तो प्रपंचाचा भाग म्हणून ती गोष्ट शिकावं वाटली. पण आई, प्रपंच कोणाचाच कोणासोबत गेलेला नाही आतापर्यंत. कोणाचाच कितीही शिकला असेल, सवरला असेल, राजा असेल, फकीर असेल, संत असेल, महात्मा असेल, योगी असेल, जपी असेल, तपी असेल, संन्यासी असेल, कोण्याही व्यक्तीसोबत प्रपंच गेला नाही. प्रपंच तुम्ही कितीही आतोनात शिकायचा प्रयत्न केला तरीही तो त्याच्या जवळ जाणार नाही, सोबत जाणार नाही. पण धर्म थोड्या अंशाने जरी तुम्ही शिकले, तुम्ही धर्म आत्मसात केला, जवळ आणला ना, तो काडी मात्र असलेला धर्म सुद्धा तुम्हाला बुडत्याला काडीचा आधार असल्यासारखा तिथं नरकातून सोडण्यासाठी तुम्हाला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून धर्म शिकणं गरजेचं आहे, धर्मासाठी समर्पण करणं गरजेचं आहे. आपण प्रपंचामध्ये अग्रेसर होण्याच्या नादामध्ये, पुढे जाण्याच्या नादामध्ये धर्म बाजूला सरतो, आणि धर्म बाजूला सरून आपण धर्म भोडाबाबडा करायचा प्रयत्न करतो, धर्म साधा सुद्धा करायचा प्रयत्न करतो. असं घडू नये. धर्म सुद्धा आपल्याला जशा जशा पद्धतीनं धर्म बदलत जाईल, ग्रंथामध्ये जसा जसा धर्म सांगितलाय तसा धर्म आपल्याला करता आला पाहिजे.
तरच त्या मंदिराची, धर्माची, संतांची, भगवंताची महती वाखाणल्या जाईल. तरच ते संत, महंत, धर्म, ग्रंथ टिकल्या जातील. तरच आपल्या ह्या परंपरा, संस्कृती टिकल्या जातील. 16व्या अध्यायातला श्लोक चिंतनासाठी मला तुम्हाला सांगायचा आहे. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञानवान व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायम स्तप अर्जव. ईश्वराच्या जवळ तुम्हाला याच्याकरता जायचं आहे की तुम्ही भयरहित झाले पाहिजे. आज प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट प्रकारचं भय आहे, प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट प्रकारची भीती आहे, प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी वरून त्याला प्रेशर आहे. आणि तो प्रेशर इतका वाढत चाललाय की माणसं चेहऱ्याने सुंदर दिसतायत, चेहऱ्याने प्रसन्न दिसतायत, चेहऱ्याने थोडीशी खुश पण दिसतायत, हसताना दिसतायत, आतून पोखरलेली आहे, आतून दुःखीस्त आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या घराचे वाशे तिरपे झालेत का सरळ हे प्रत्येकाला माहिती आहे. प्रत्येकाच्या घराच्या चुली पेटतायत का भिजलेले आहेत हे प्रत्येकाला माहिती आहे. माणूस बाहेरून दिसतोय, वागताना दिसतोय, वावरताना दिसतोय, जगामध्ये राहताना दिसतोय, प्रपंचामध्ये तो व्यवस्थित दिसतोय, पण आतून पोखरलेला आहे. त्याचं कारणच असं आहे की मूळ तुमचा केंद्रबिंदू धर्म नाही आहे. मूळ केंद्रबिंदू जेव्हा धर्म होईल, मध्यस्थपणे धर्म होईल, तेव्हा तुम्ही भयरहित व्हाल. पण मधी जर प्रपंच ठरलेला असेल, केंद्रबिंदू जर तुमच्या जीवनाचा प्रपंचच असेल, गोळा करणंच असेल, नुसता संग्रहच करणं असेल, तर तुम्ही कधीही सुखी होऊ शकत नाही. सुखी होण्यासाठी तुम्हाला देवाच्या जवळ जावं लागेल. ईश्वरीय वाक्य आहे, अभयम सत्व संशुद्धी. जोपर्यंत तुम्ही भयरहित होत नाही, तोपर्यंत तुमचं सत्व मन शुद्ध होऊ शकत नाही. मनामध्ये शुद्धता आणण्यासाठी तुम्हाला भयरहित व्हावं लागेल. आणि ईश्वराच्या चरणाजवळ खऱ्या अर्थानं भय रहित होण्याची ती जागा आहे. अभय जर प्राप्त करायचं असेल तर परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. भयरहित व्हायचं असेल तर तुम्हाला परमात्म्याच्या चरणाजवळ यावं लागेल, राहावं लागेल. आणि भयरहित होण्याचे काही रस्ते आहेत. दानम दमश्च यज्ञश्च, दान करावं लागेल, पुण्य करावं लागेल, स्वतःचे स्वभाव दाबावे लागतील. दमश्च, दम म्हणजे दमन करणे. स्वतःमध्ये कितीही एक प्रकारचा राग आला, क्रोध आला, काम आला, लोभ आला, त्याला दमन करावं लागेल, दाबावं लागेल. तेव्हा ईश्वराची भयरहितता तुम्हाला प्राप्त होईल, सत्व तुम्हाला प्राप्त होईल, सत्व तुम्हाला प्राप्त होईल. भगवद्गीतेचा 16वा अध्याय एक प्रकारे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये तुम्ही कसं वागलं पाहिजे, शरीराला कसं नियंत्रित ठेवलं पाहिजे, आणि त्याचसोबत आपल्या क्रोधाला, कामाला, लोभाला कसं थांबवलं पाहिजे याचं सांगणारा अध्याय आहे. दैवासुर संपत्ती, दैवी संपत्ती कशाला म्हणायचं, असुर संपत्ती कशाला म्हणायचं. थोडेसे अवघड शब्द तुम्हाला वाटतील, पण मी त्याला सोपे करून सांगतो. आज वर्धापन दिन आहे, 16वा वर्धापन दिन. वर्धापन शब्दाचा अर्थ होतो वाढणे. मुलं वाढली म्हणजे तुम्ही वाढदिवस करतात, 2-5 किलोचा केक आणतात, 1000-500 रुपयाचा केक आणतात. परंपरा आपणच आपल्या चुकीच्या करत चाललोय. आणि मग बिघडलेली एखादी व्यक्ती बघितली, बिघडलेली वाईट वागताना एखादी व्यक्ती बघितली, मग आपण म्हणतो की बघा काय वळणं लावलेत त्यांना. नाही, कुठून तरी आपल्याच घरातून त्या गोष्टी घडतायत, आपणच चुकीच्या पद्धतीनं वागतोय. घरामध्ये तुम्ही लेकरांचे वाढदिवस साजरे करतात. वर्धापन शब्दाचा अर्थ वाढणे. वाढदिवस हा घटणाऱ्या वस्तूचा केला जातो, वर्धापन हा वाढणाऱ्या गोष्टीचा केला जातो. शब्द नीट लक्षात घ्या. वर्धापन दिनाला आले तुम्ही, हा 16वा वर्धापन दिन आहे. 16 वर्षामध्ये आपण इथं काय काय वाढलं हे बघणं गरजेचं आहे बरं का. 16 वर्षामध्ये मग त्याच्यामध्ये वाढ कशा कशाची झाली हेही मी तुम्हाला सांगणार आहे. प्रपंचामध्ये बऱ्याचशा गोष्टींची वाढ होत असते. थोडासा आता पावसाळा येईल, आज उद्या पाऊस सांगितलाय, पण ह्या पावसाने काहीच होणार नाही. या पावसाने उष्णता वाढेल, गरमी वाढेल, या पावसाने नुकसान वाढेल, या पावसाने बऱ्याचशा काही चुकीच्या गोष्टी घडतील. पण जून महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये जो पाऊस येईल, तो पाऊस पडला का पहिली वाढ होते कशाची होते, गवताची होते. नकळतपणे तिसऱ्याच दिवशी गवत उगवतं. मग त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, बिलाईत असेल, नको नको त्या गोष्टींचं जे वाढणारं गवत आहे ते गवत वाढतं. त्याला वाढ म्हणता येईल का? ती वाढ काही कामाची नाही आहे ना. त्याच्यामध्ये जर एखादा खाद्य पदार्थ, धान्य पदार्थ जर वाढला तर तो पदार्थ आपल्या कामाचा आहे, प्रपंचाच्या कामाचा आहे. पण गवत वाढलं, गवत काही कामाचं नाहीये, मग त्याला वाढणं म्हणता येईल? ती वाढ काही कामाची नाही. गवत पण वाढतं, शरीराच्या वाढीप्रमाणे नख वाढतात, केस वाढतात, त्याला वाढ म्हणता येईल का? ती वाढ काही कामाची नाही. मग वाढलं तरी काय पाहिजे, वाढलं काय पाहिजे? वर्धापन दिनाच्या निमित्ताने तुमचं काय वाढलं पाहिजे? पहिला तुमचा धर्म वाढला पाहिजे. पास
धर्म हा केंद्रबिंदू ठेवा. धर्म हा मध्यबिंदू आहे. जीवनाचा धर्म मध्यबिंदू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माणूस अशांत राहणार आहे. तोपर्यंत माणूस अस्थिर राहील, तोपर्यंत माणसाच्या जीवनात काहीच राहणार नाही, येणारच नाही. तुम्ही कितीही प्रापंचिक वस्तूंना गोळा करा, कितीही सुंदर वस्तू घरामध्ये आणा, कितीही सुंदर पद्धतीनं इमले माड्या बांधा, कितीही चांगल्या सुंदर 20-25 लाखाच्या गाड्या घ्या, तुम्ही शांत होऊ शकत नाही, तुम्ही सात्विक होऊ शकत नाही, तुम्ही समृद्ध होऊ शकत नाही, तुम्ही सुखी होऊ शकत नाही. केस पिकले म्हणून माणूस वृद्ध होत असतो, केस वाढले म्हणून माणूस बुढा होतो, बडा नाही होत, मोठा नाही होत. केस पिकले म्हणून माणूस म्हातारा होतो, ज्येष्ठ होऊ शकत नाही. ज्येष्ठ होण्यासाठी आपण एखाद्या लहान लेकराच्या तोंडून एखादा चांगला शब्द ऐकला तर आपण म्हणतो, बघा कसा टमाटमा बोलतो, बाळ म्हाताऱ्यासारखं बोलतो. बाळ आहे पण म्हातारा झाला म्हणजे त्याच्या तोंडून अशी काही वाक्य पडली की जी वाक्य समोरच्याला लागणारी नाहीये, समोरच्याच्या उपयोगी पडणारी वाक्य आहे. ज्येष्ठ त्यालाच म्हणता येईल, वाढला माणूस, पण ज्येष्ठ झाला का हेही बघणं गरजेचं आहे. ज्येष्ठ त्यालाच म्हणता येईल की ज्याची समजदारीची भाषा वाढली, ज्याची समज वाढली, जो समजून घ्यायला लागला. म्हातारी माणसं विरोधी वागताना बघा, ती वाढलेली म्हणता येणार नाही, त्यांना ज्येष्ठ म्हणता येणार नाही. की म्हातारी माणसं अति तरकटी करायला लागली, अति चिडचिड करायला लागली, अति बडबड करायला लागली, त्यांना ज्येष्ठ नाही म्हणता येणार. आई बऱ्याचशा म्हाताऱ्या बसल्या, म्हाताऱ्या बाई प्रवचन झाल्यावर म्हणतील, बाबा आज प्रवचन आमच्यावरती तुम्ही का बरं दिलं. पण आयांनो, समजदारीची भाषा त्याच व्यक्तीची आहे आणि तोच व्यक्ती मोठा आहे की ज्यांनी आपल्या प्रपंचाला समजून घेतलं. चार भिंतीच्या आतमधली वादळं त्यांनी चार भिंतीच्या आतमध्ये शमवली, शांत केली. आणि ज्यांनी जशी 5 बोटं सारखी नसतात तसे 5ही लेकरांचा संसार सारखाच केला. आणि समोर डोळ्यांनी बघत असताना, दोष बघत असताना तरीही ते दोष पदराखाली झाकून घेतले, त्याच व्यक्तीला खऱ्या अर्थानं मोठं म्हटल्या जाईल, त्या व्यक्तीला ज्येष्ठ म्हटल्या जाईल. ती व्यक्ती मोठी आहे, ती वयाने कमी असो किंवा जास्त असो. वर्धापन शब्दाचा अर्थ आहे की वाढलं काय तुमच्यामध्ये, तुमच्यात धर्म वाढला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा धर्म वाढला पाहिजे. धर्म जर नसेल, धर्म हा सगळ्यात महत्वाचा या समाजाचा केंद्रबिंदू आहे. धर्म हा खऱ्या अर्थानं कणा आहे, आपल्या सगळ्या समाजाचा कणा आहे. धर्म जर वाढला नाही, सात्विकता जर वाढली नाही, शांतता जर वाढली नाही, तर आपण माणूस म्हणून घेण्याचे अधिकारी नाही, माणूस म्हणून घेण्याचे अधिकारी नाही. सगळ्यात पहिला धर्म वाढला पाहिजे. नंतर तुमच्या प्रपंचामध्ये तुम्ही राहत असताना तुमची समज वाढली पाहिजे, तुम्ही समजदार झाले पाहिजे ना. एखादी व्यक्ती, एखादा पोरगा चांगला ग्रॅज्युएट झाला, ग्रॅज्युएट झाल्यानंतर आता मस्तपैकी त्याला नोकरी लागली आणि नोकरी पाणी लागल्यानंतर तो लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीसोबत एखाद्या शहरामध्ये निघून गेला आणि तिकडेच प्रपंच करायला लागला. इकडं आईचं सुख नाही, बापाचं सुख नाही, इकडं आपल्या प्रपंचाचं भावाधिकांचं, चुलत्या काकांचं सुख नाही, दुःख नाही, आणि तो तिकडंच आपलं जीवन यापन करायला लागला. याला तुम्ही शिक्षित म्हणाल का हो? तो माणूस शिक्षित असून सुद्धा अशिक्षित आहे. आलं का लक्षात? अशी लेकरं शिक्षण घेऊन सुद्धा अशिक्षित असल्यासारखी आहे. ज्या शिक्षणाने ओलावा आटतो, काय, ज्या शिक्षणाने ओलावा आटतो, ज्या शिक्षणाने ममता आटते, ज्या शिक्षणाने आपला धर्म आटतो, ज्या शिक्षणाने आपलं जीवन समृद्ध होत नाही, त्याला शिक्षण म्हणता येणार नाही. ते शिक्षण असून सुद्धा नसल्यासारखं आहे. भगवद्गीता सांगते की तुम्हाला आपलं जीवन समजलं पाहिजे, तुम्हाला आपल्या जीवनाचं मर्म समजलं पाहिजे, तुम्हाला आपल्या जीवनातल्या रस्त्यांची जाणीव झाली पाहिजे. धर्म करा. धर्म जर केला तर तरच तुमचं जगणं जगणं आहे. धर्म जर केला तर तुमचं जीवन खऱ्या अर्थानं समृद्ध आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने ह्या गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या, आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गावामध्ये उपदेशी मंडळी असो किंवा नसो, याही पलीकडची गोष्ट की जिथं धर्म होत असेल, धर्म हा कुणाच्याही मालकीचा नाहीये. तुम्ही त्याला टॅग लावलेला आहे ह्या पंथाचा, संप्रदायाचा वगैरे, पण चांगलं कुठंही भेटतं तिथून आपण घेतलं पाहिजे. चांगलं कुठंही जिथं असेल तिथून आपण त्याला स्वीकारलं पाहिजे. चांगल्याला कुठला संप्रदाय नाही, चांगल्या गोष्टीला कुठलंच नाव नसतं, चांगल्या गोष्टीला कुठलं गाव नसतं. चांगली गोष्ट कुणाच्याही मालकीची नाहीये. चंदनाचं झाड एखाद्याच्या दारामध्ये असेल
ते त्याच्या कदाचित झाड मालकीचं होऊ शकतं, पण चंदनाच्या झाडाचा सुगंध कुणाच्या मालकीचा नाही. गुलाबाचं झाड कुणाच्या दारामध्ये कुंडी म्हणून असेल, ते गुलाबाचं झाड एखाद्याच्या मालकीचं असू शकतं, पण त्या गुलाबाचा सुगंध कुणाच्या मालकीचा नाही. मंदिर कदाचित हे कुणाच्या मालकीचं असू शकतं, गावाचं असू शकतं, मंदिरातला देव कुणाच्या मालकीचा नाही आहे. म्हणून जिथं चांगलं असेल ते चांगलं आपण स्वीकारलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी अशा शिकण्यासारख्या आहेत, शिका. धर्म हा नुसता ढोबळमानाने आपण करत चाललेलो आहोत. स्वतःला उपदेशी म्हणत असताना, धर्म करत असताना बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टीही मला तुम्हाला सांगाव्या वाटतंय. 16 वर्षामध्ये धर्म वाढला असेल नसेल हा भाग नंतरचा आहे, पण जी माणसं आहेत ती खऱ्या अर्थानं धर्म करायला शिकली का? जी माणसं खऱ्या अर्थानं धार्मिक आहे, स्वतःला उपदेशी म्हणून घेतात, त्यांना किती धर्म कळला हेही महत्वाचं. उपदेश घेण्याचा ज्याला उद्देश कळला तो खऱ्या अर्थानं उपदेशी आहे. आपला उपदेश त्या अचिंत्य आनंद परमात्म्यापर्यंत जाण्याचा आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व प्राप्यभ्य मोक्ष इष्यामि मा शुच. सगळ्या धर्मांचा त्याग करून आपण त्या ईश्वराला शरण गेलेलो आहोत. आता त्या भगवंताच्या गोपालकृष्णाच्या चरणाजवळ आपण पोहोचलो आहोत आणि पोहोचल्यानंतर आता आपल्याला त्याला त्याची भक्ती समर्पित करत असताना आपण इकडं तिकडं भरकटलेलं नाही पाहिजे, आपण इकडं तिकडं गेलेलं नाही पाहिजे. लग्नाच्या अगोदर एखादी स्त्री, एखादी व्यक्ती, एखादी तरुणी भलेही कुणाशी बोलत असेल, चालत असेल, तिचे कुणाशी मैत्री असेल, पण एकदा का लग्न झालं, लग्न झाल्यानंतर ती ज्याचं तिनं कुंकू लावलं, टिकली लावली, ज्याचं मंगळसूत्र घातलं त्याची ती होत असते. तशा पद्धतीनं एकमेव भगवान गोपालकृष्णाची तुम्ही भक्ती करत असताना आता तुम्ही त्याचे झालेच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. त्याची तुम्ही भक्ती करत असताना आता त्याच्या चरणाजवळ तुम्ही पोहोचलेच पाहिजे. ही भक्ती आहे, हे समर्पण आहे. ही भक्ती ज्याला कळली नाही, ही भक्ती ज्याला कळली नाही, तो भक्त म्हणता येणार नाही. तो विभक्त आहे, तो वेगळा आहे, तो अलिप्त आहे, भगवंतापासून तो अलिप्त आहे. धर्माचं खऱ्या अर्थानं ज्ञान समजून घ्या. धर्म काय शिकवतो, धर्म काय शिकवतो हे महत्वाचं आहे. वाढदिवस, मी तुम्हाला शब्द सांगितला, वाढदिवस घटणाऱ्या गोष्टीचा असतो, वर्धापन हे वाढणाऱ्या गोष्टीचं असतं. पण वाढही दिवसाला घटणाऱ्या गोष्टीचा वाढदिवस साजरा करत असताना बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी आपण धर्मामध्ये आणल्यात. त्या चुकीच्या आहेत, त्या संस्कृतीचा भाग होऊ शकत नाही. त्या संस्कृती लोप करणाऱ्या गोष्टी आहे. वाढदिवसाच्या नवीन ज्या फॅड तुम्ही आणलेल्या आहे, केक कापता, समोर ठेवता, त्या पोराला केक कापायला लावता, केक कापण्याच्या अगोदर 2-4 मेणबत्त्या लावतात. मेणबत्ती कशापासून बनती हे पण नीट लक्षात घ्या. त्याच्यामध्ये खोसताना तुम्ही मेणबत्त्या, आजकाल ह्या जुन्या लोकांना ती गोष्ट मान्य नाहीये, पण नवीन लोकांनी त्या जुन्या लोकांना सुद्धा धुवून टाकलेले. जुन्यांचे सगळे आचार तुम्ही त्या पाण्यामध्ये मॉडर्न होण्याच्या नादामध्ये गमवून टाकायला लागले. पण नका करू, असं करू नका. आपला देश आणि या देशातले ज्या संस्कृती आहेत ना, त्या संस्कृती वृद्धिंगत करणाऱ्या, दुसऱ्याला प्रेरणा देणाऱ्या संस्कृती आहेत. मॉडर्न संस्कृतीच्या नावाखाली आपण चुकीचे धंदे करत आहोत, चुकीच्या गोष्टी करत आहोत, ते केल्या नाही पाहिजे. तो केक ठेवता, त्या केकामध्ये 2-4 मेणबत्त्या खोसता आणि त्या पोराला फुंकर मारायला लावता. तुम्ही सुद्धा मारता, मोठ्यांचे सुद्धा केक. आजकाल त्याची फॅशन इतकी वाढत गेलेली, इतकी वाढत गेलेली. एखाद्या मोठ्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर 10-10, 20-20 केक कापले जातात. शहरामध्ये बॅनर लावले जातात, शहरामध्ये वेगवेगळ्या चौकामध्ये त्या व्यक्तीचे बॅनर लावून त्याचे वाढदिवस साजरे केले जातात. दादा, अशाने तुमचं आयुष्य वाढेल न वाढेल मी सांगू शकत नाही, पण अशाने आयुष्य नक्की घटेल. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला, की तुम्ही ते बॅनर लावले, त्या पद्धतीनं तुमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रमंडळांना आदेश दिला असेल, किंवा ते मित्रमंडळ तुमच्या प्रेमापोटी तुमचा वाढदिवस साजरा करत असेल. अशाने एक दिवसाचा तुम्ही आनंद द्विगुणित करून तुम्ही स्वतःला धन्य समजत असाल, वाढदिवसाला मोठ्या मोठ्या पार्ट्या देत असाल, याने तुमचं जीवन वाढणार नाही, याने तुमचं जीवन सुखी होणार नाही. त्याचं कारण असं आहे की खाल्लं की सकाळी त्याची विष्ठा होणार आहे, त्याची घाण होणार आहे. वाढदिवस संपला की ते जे मित्रमंडळ असतं त्यांना दुसऱ्या दिवशी कोणाचा तरी लगेच वाढदिवस असतं, ते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठी निघून जाणार आहे. तुम्हाला एक दिवसासाठी शुभेच्छा भेटल्या, त्या एक दिवसाच्या शुभेच्छा खतम होणार आहे, संपून जाणार आहे. पण वाढदिवसाच्या दिवशी जर तुम्हाला खऱ्या शुभेच्छा घ्यायच्या असतील ना, तर त्या कुठंतरी मंदिरात जा, आश्रमात जा. मंदिरात जाऊन, आश्रमात जाऊन 4 साधू संतांच्या भेटी घ्या, त्यांचं पूजन करा, देवाचं पूजन करा, ग्रंथाचं पूजन करा. नसल तिथं जायचं तर कुठल्या तरी गोरगरिबाच्या झोपडीमध्ये जा, त्याला घरामध्ये लागणारा महिन्या 15 दिवसाचं राशन किराणा पाणी भरून द्या. नसल तिथंही जाऊ वाटेल तर कुठं अनाथाश्रमात जा, आश्रमामध्ये जा, वृद्धाश्रमामध्ये जा. तिथं त्यांना तुम्हाला काय देता येईल, तुमच्या श्रद्धेप्रमाणे देता येईल ते द्या, आणि तिथून तुम्हाला खऱ्या अर्थानं आशीर्वाद प्राप्त होतील. तिथून तुम्ही खऱ्या अर्थानं वाढले तर खऱ्या अर्थानं वाढशाल.
पण तुम्ही अशा पद्धतीनं चुकीची पार्टी केली म्हणजे बघा, तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खाणारे-पिणारे कोणी मंडळी असेल तर बघा, ऐका. तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जर तुम्हाला एखाद्याचा जीव घ्यावा वाटत असेल आणि तो जीव तुमच्या ताटामध्ये येत असेल, तुमच्या मित्रपरिवाराच्या ताटामध्ये येत असेल, तर तुमचाही जीव अशाच पद्धतीनं कुठेतरी वाकडा-तिकडा होऊन जाऊ शकतो. हे त्या जीवांचा तळतळाट आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने केलेली कृत्य ही आपल्याला कुठेतरी कुठल्यातरी पद्धतीनं आपल्याला आपल्या वाट्यामध्ये येत असतात. म्हणून अशी कृत्य नाही केली पाहिजे. मेणबत्ती चरबीपासून बनत असते, चरबी. आणि चरबी ही जास्त करून जनावरांच्या शरीरामधून निघत असते. ती चरबी आणि त्याच्यापासून ते मेण तयार होतं आणि त्या मेणाची मेणबत्ती बरेचसे लोकं लावत असतात. दारापर्यंत ठीक आहे, पण त्या केकमध्ये खोसून मग तो केक सगळ्यांनी खायचा. नकळतपणे तुम्ही बाटल्या गेलेत. आता थोडीशी लोकं जागृत झाली म्हणून ते एगलेस म्हणजे अंड्याचा विरहित केक मागवतात. पण पूर्वीच्या काळी असं काही नव्हतं. त्याला फुगवण्यासाठी ते अंड वापरलं जायचं आणि पूर्वीपासून मग ते तसेच केक यायला लागते म्हणून कोणीतरी जाणकारांनी सांगितलं, की टाकलं जातं म्हणून तसे केक खाऊ नका. म्हणून आता लोकं आवर्जून मागायला लागले, की बिना याचा केक द्या आणि मग आता पण त्याच्या अगोदर धर्मभ्रष्ट झाला त्याचं काय हो? ते कुठं फेडायचं? नकळतपणे आपल्याकडून आपल्या धर्माची हानी होते याची याची थोडीशी कुठेतरी आपण नोंद घेतली पाहिजे.